नमो बुद्धाय, जय भीम। सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना वर्षावासाच्या निमित्तानं प्रथमतः सर्वांना शुभेच्छा। प्रिय सज्जनांनो, वर्षावासाच्या काळामध्ये नव्हे तर प्रत्येक दिवशी आपण जी वंदना सील ग्रहण करतो, या वंदनेचा आपण प्रत्येकाने बारकाईने नीट समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण भगवंताने जो काही उपदेश दिला, जो काही संदेश दिला, जे काही भगवंतानी मार्गदर्शन केलं, हे संपूर्ण पाली भाषेमध्ये भगवंताचा उपदेश आहे। त्याचं कारणही तसंच आहे, कारण आज आपण जसं चालता बोलता खाता पिता उठता बसता जसं आपण मराठी भाषा बोलतो, त्याच पद्धतीने भगवंताच्या काळामध्ये ही बोली भाषा ही पाली भाषा होती। आणि म्हणून भगवंताने जो काही उपदेश केला तो त्या काळातील त्या लोकांच्या बोली भाषेमध्ये भगवंताने सुस्पष्ट सर्वांना समजेल उमजेल आणि सर्वजण धम्माचं आचरण करून, धम्माचं पालन करून, शील आचरण करून प्रत्येक मनुष्य दुःखातून मुक्त व्हावा, याच उद्देशाने भगवंताने जो काही उपदेश केला तो उपदेश आपण प्रत्येकाने समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। वंदनेच्या सुरुवातीलाच आपण बोलतोय, अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं अभिवादेमि, असं म्हणून आपण अभिवादन करतो, वंदन करतो। त्यानंतर स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि, असं बोलून आपण दुसरी वेळ वंदन करतो। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि, असं बोलून आपण 3 वेळेस अभिवादन करतो। तर हे आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। केवळ गोड गळ्यावर वंदना म्हणणं, पूर्ण मुखगत पाठ आहे असं दाखवणं, यालाही काही अर्थ नाही। आणि म्हणून प्रत्येक एका शब्दाचा अर्थ आपण नीट समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे। केवळ गोड गळ्यामध्ये वंदना म्हटल्याने त्याचा फायदा काही होत नाही, परंतु त्या वंदनेचा एक लाईन, एक ओळीचा, एका शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर आपण वंदनेच्या सुरुवातीला ज्या वंदन करताना आपण जे वचन बोलतो, बुद्ध वचन बोलतोय, त्या बुद्ध वचनाचा अर्थ आपण नीट समजून घेऊया। अरहं सम्मा संबुद्धो, अरहं म्हणजे अरहंत, अरहंत म्हणजे जीवनमुक्त, पूर्ण विकारमुक्त, संपूर्ण विकारातून मुक्त झालेला, दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल केलेली आहे, असा
सत्व, तो म्हणजे अरहंत. अरहं सम्मा संबुद्धो, अरहंत सम्मा संबुद्धो म्हणजे सम्यक संबुद्ध, पूर्ण विकारमुक्त, सम्यक संबुद्ध. भगवा बुद्धं, भगवंतं, भगवान बुद्ध, त्या भगवंताला, भगवंतं अभिवादेमी, अभिवादन करतो. कुणाला अभिवादन करतो? जो अरहंत आहे, जो सम्यक संबुद्ध आहे, जे तथागत आहेत, त्या भगवंताला, त्या तथागताला मी अभिवादन करतो, वंदन करतो. आपल्या साध्या भाषेमध्ये आपण दर्शन करतो, वंदन करतो, पाया पडतो. याचा अर्थ असा होतो, स्वाख्यातो भगवता धम्मो, धम्मं नमस्सामि. सुव्याख्यात असलेला, स्वाख्यातो, सुव्याख्यात असलेला, श्रेष्ठ असलेला, पवित्र असलेला, निष्कलंकित असलेला, स्वाख्यातो भगवता. भगवता म्हणजे भगवंताचा, धम्म म्हणजे धम्म, भगवंताचा धम्म. धम्मं नमस्सामि, मी धम्माला वंदन करतो. कोणत्या धम्माला? जो सुव्याख्यात आहे, जो श्रेष्ठ आहे, जो पवित्र आहे, अशा भगवंताच्या त्या धम्माला मी वंदन करतो. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, संघं नमामि. सुपटी, सु म्हणजे चांगला, पटी म्हणजे मार्ग. जो चांगल्या मार्गावर आरूढ आहे, सुपटिपन्नो, पन्नो म्हणजे आरूढ होणे, पटी म्हणजे मार्ग, सु म्हणजे चांगल्या, चांगल्या मार्गावर आरूढ असलेल्या, सुपटिपन्नो भगवतो म्हणजे भगवंताचा. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, सावक संघो म्हणजे श्रावक संघ. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, संघं नमामि. अशा त्या संघाला मी नमन करतो, वंदन करतो. कोणत्या संघाला? जो चांगल्या मार्गावर आरूढ आहे. सुपटिपन्नो म्हणजे सु म्हणजे चांगला, जो चांगल्या मार्गावर आरूढ आहे, चांगल्या मार्गाचं पालन करणारा आहे, अशा तथागतांच्या, भगवंताच्या संघाला मी वंदन करतो, अभिवादन करतो. अशा पद्धतीने या वंदनेच्या सुरुवातीला जे आपण 3 वचन बोलतोय, याचा अर्थ असा होतोय. आणि म्हणून आपण आजच्या भागामध्ये या 3 लाईनचा अर्थ आपण नीट समजून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहावं, पालन करत राहावं, समजून घ्यावं. आणि वंदना म्हणताना, वंदना सुरू करताना हे जे वचन आपण बोलतो, याचा अर्थ आपण नीट समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नमो बुद्धाय. जय भीम.